नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। यामध्ये पुरवठा निरीक्षक भरती, एमएससीबी भरती आणि जिल्हा परिषद भरती या तिन्ही अपडेट मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पुरवठा विभागाचा निकाल जो आहे हा 4 तारखेनंतर लागण्याची शक्यता आहे, म्हणजे 4 तारखेनंतर जाहीर केला जाणार आहे। तर मित्रांनो आजची 15 जून आहे, पण आजपर्यंत हा निकाल जाहीर केलेला नाही आहे। पण याबाबत आणखी एक नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती। यामध्ये पुरवठा निरीक्षकाच्या एकूण 324 जागा होत्या। तर 26, 27 आणि 28 फरवरीला याची परीक्षा झालेली होती। तर मित्रांनो अगोदर यांनी जे नोटीस प्रकाशित केलेली होती त्यानुसार याचा जो निकाल आहे हा 10 जूनपर्यंत लागणार होता। तर मित्रांनो आता याचा जो निकाल आहे हा 20 जून नंतरच लागणार आहे, म्हणजे 30 जूनच्या आतमध्ये तुमचा निकाल या ठिकाणी लागू शकतो। दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे झेडपी परीक्षा 2023 याबाबतची। तर मित्रांनो उद्यापासून आरोग्य सेविक आणि ग्रामसेवक या पदांची परीक्षा सुरू होणार आहे। ज्या महिला उमेदवार उद्यापासून पेपर द्यायला जाणार आहे त्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। ज्या महिला उमेदवाराच्या पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। जर प्रवेशपत्रावरील फोटो किंवा नाव आणि ओळखपत्रावरील फोटो किंवा नावात कोणताही फरक किंवा विसंगती असेल अशा उमेदवारास परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही। तर तुम्ही ज्या नावाने अर्ज भरलेला आहे त्या नावाचं ओळखपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, तुम्ही जर तुमच्या पतीच्या नावाने जर अर्ज भरलेला असेल तर तुमच्या पतीच्या नावाचं ओळखपत्र या ठिकाणी लागणार आहे। ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केले तरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल। समजा तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने अर्ज भरलेला आहे पण तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं ओळखपत्र नाही की ज्यामध्ये तुमचं लग्नाच्या नंतरचं नाव त्यामध्ये असेल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाऊ शकता किंवा राजपत्रित अधिकाऱ्याचं एक सर्टिफिकेट काढून घेऊन जाऊ शकता। ठीक आहे, प्रमाणित केलेला। तुम्ही लग्नानंतरच्या नावाने जर अर्ज भरलेला असेल, म्हणजे नवऱ्याच्या नावाने जर अर्ज भरला असेल तर तुम्ही मूळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं। ठीक आहे, तुमचे जे प्रवेशपत्रावर जे नाव आहे तसंच त्याच नावाचं ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागेल, नसेल तर तुम्ही आपलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जायचं। तर मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे, महाट्रान्सकोमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती। यामध्ये विद्युत सहाय्यक, असिस्टंट इंजिनिअरिंग, सिनियर टेक्निशियन म्हणजे वेगवेगळ्या पदांचा या ठिकाणी समावेश होता, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो याची जी एक्झाम आहे आता सध्या होणार नाही, कारण आता यामध्ये एससीबीसी आरक्षण ॲड केलं जाणार आहे आणि त्याची नवीन जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, एससीबीसी आरक्षण ॲड करून नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी आणि नंतरच तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे। याचा अर्थ असा की तुम्हाला 1 ते 1.5 महिना आणखी एक्झामसाठी लागू शकतो। ठीक शकतो, अगोदर नवीन जाहिराती, नंतर एससीबीसी वाले विद्यार्थी अर्ज भरेल आणि नंतर तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, हा तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।